सूर्यनारायणाचं गाव, ज्याचं महाराष्ट्रात नाव नारायण चिंचोली. सूर्यनारायणाच्या पहिल्या असंख्य किरणांनी न्हाऊन निघणारी, आपला ऐतिहासिक वारसा अभिमानानं सांगणारी, जपणारी, आधुनिकतेची कास धरून पंचक्रोशीत झेंडा फडकवणारी, प्रचंड उत्साह, भक्तिभाव आणि आनंद ओसंडून जिथे वाहत असतो, टुमदार, स्वच्छ, छोट्या छोट्या गल्ल्यांची नारायण चिंचोली. अनेक देवदेवतांची जणू भूमीच. भैरवनाथ वाडीतील भैरवनाथ मंदिर, हनुमान, अंबाबाई, श्री महादेव, साक्षात सूर्यनारायण देव तर आहेतच. गावात प्रवेश करताच अतिशय सुंदर आणि देखणी कमान आपलं आनंदानं स्वागत करते. पुढं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं देखणं स्मारक आपल्या शौर्याचा इतिहास सांगत उभं असलेलं दिसतं. त्यांना वंदन करून पुढे गेलं की बाजूलाच गावातील लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं म्हणून ग्रामपंचायतीनं सुरू केलेला आरो वॉटर प्लांट दिसतो. पुढं जुनं ग्रामपंचायत कार्यालय आपलं अनेक वर्षांचं योगदान सांगत उभं असलेलं दिसतं. गावात सगळीकडे आपणास भुयारी गटार दिसतात. सांडपाण्याचं किती उत्तम नियोजन केलंय पहा. बाजूलाच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत. गावातील स्त्री पुरुषांच्या, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहे असं दिसतं. त्याच्या समोरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर. अण्णाभाऊंच्या महान साहित्य कार्याची आठवण लगेच करून देतं. रात्री गावामध्ये भरपूर आणि पुरेसा प्रकाश असावा यासाठी बसवलेले अत्याधुनिक हायमास्ट दिवे आपली अंधारी वाट सुखकर करतात. इथल्या लहान मुलांमधील निरागसता आणि उत्साह पाहून क्षणभर आपल्यालाही वाटेल की आपणही लहान व्हावं आणि या गावातच राहावं. कचऱ्याची व्यवस्थित साठवण इथं होते. प्रत्येक गल्लोगल्लीत असणारे सिमेंटचे रस्ते गावाची आधुनिकता दर्शवतात. या विकासाच्या वाटा आहेत हे नक्की. पुढे गेलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरची कमान बाबासाहेबांच्या महान कर्तृत्वाची आठवण करून देत उभी असलेली आपणास दिसते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा महान व्यक्तींची जयंती इथं अत्यंत उत्साहानं साजरी होत असते. सौर ऊर्जेचा पथदिव्यांसाठी केलेला वापर हा अत्यंत पर्यावरणपूरक आहे. मुलं मोठी व्हावीत, यशस्वी व्हावीत म्हणून त्यांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावं म्हणून ही उभी असलेली प्राथमिक शाळा, जी आता लॉकडाऊनमुळे बंद आहे, ती लवकरच चालू होईल. उद्याचं, आपल्या गावाचं, देशाचं भविष्य घडवणारी बुद्धिमत्ता इथं तयार होत आहे. घर तिथं शौचालय या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला शौचालय आहे. नागरिकांची, लहान मुलामुलींची, स्त्रियांची सुरक्षितता सर्वात महत्वाची म्हणून चौकाचौकात आपणास CCTV लावलेले दिसतात. प्रत्येक चौकात ग्रामस्थांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक आहेत. काम करून थकली असाल तर आराम करा आणि मग निघा असा संदेश जणू ते देत आहेत. एवढ्या सर्व अत्याधुनिक सुविधा असणारं गाव महाराष्ट्रात कदाचितच शोधून सापडेल. तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानं इथल्या सूर्यनारायणाची माहिती महाराष्ट्रभर पोहोचली. लाखो भाविक वर्षभर इथं येत असतात. सूर्यनारायणाचा आशीर्वाद घेऊन आनंद आणि उत्साह, प्रकाश आपल्या हृदयात भरून परतत असतात. घरकुल योजनेतून गोरगरिबांना आपल्या हक्काचं घर मिळालं. छोटं मोठं भांडण, तंटा प्रत्येक गावात होतच असतो, परंतु अत्यंत संयमानं प्रत्येकाच्या तक्रारींचं निवारण इथं गावातच होत असतं. महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्त ग्राम पुरस्कार ही नारायण चिंचोलीनं पटकवला आहे. त्याचबरोबर पर्यावरण कार्यासाठी दिला जाणारा हरियाली पुरस्कारही गावाला मिळाला. महाराष्ट्राच्या नकाशावर ज्यांनी आपलं नाव कोरलं, आपल्या वैविध्यपूर्ण गावाच्या विकासानं पंचक्रोशीत आपला झेंडा अभिमानानं फडकवला. महाराष्ट्र शासनाला आपल्या कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडलं. या आकारानं छोट्या पण विकासानं मोठ्या नारायण चिंचोली गावची ही छोटीशी गोष्ट. कोणतंही कार्य सहज होत नसतं. त्यामागे असते दूरदृष्टी, तळमळ आणि प्रचंड मेहनत. हे सगळं सहजासहजी झालं का? तर नाही, अजिबात नाही. या विकासाचे शिल्पकार आहेत लक्ष्मण तात्या धनवडे.
त्यांची ही अतोनात मेहनत आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे आशीर्वाद, श्री माननीय प्रशांतजी परिचारक यांचं पाठबळ यामागे उभं आहे. लक्ष्मण तात्या धनवडे यांनी स्वप्न पाहिलं विकासाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, शांततेचं, तंटामुक्तीचं, उद्योगशील आणि व्यसनविरहित तरुणांचं. छत्रपतींचा आदर्श समोर ठेवून एक एक मावळा बांधला, एक एक संघटन तयार केलं, प्रत्येकाच्या हाकेला साथ दिली, अडचणीत असलेल्या प्रत्येकाला हात दिला. स्त्री पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तरुण या सर्वांना प्रत्यक्ष मदत केली. प्रत्येक शासकीय योजना गावात राबवून नागरिकांना त्याचा फायदा आणि त्यांचा हक्क मिळवून दिला. संपूर्ण महाराष्ट्रात गावची आधुनिक आणि विकसित गाव म्हणून ओळख निर्माण केली. अशा आपल्या तात्यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीला तर सलामच. जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते सत्यात उतरवलं. म्हणूनच नारायण चिंचोली आपली वेगळी वाट, वेगळी ओळख निर्माण करून आज पुढे पुढे प्रगती करत आहे आणि करतच राहील. अशी ही सूर्यनारायण देवाच्या गावची म्हणजेच नारायण चिंचोलीची सूर्यप्रकाशा एवढ्या दैदिप्यमान विकासाची कहाणी. म्हणूनच इच्छा सूर्यनारायणाची ग्रामविकास पॅनलला आपलं पवित्र मतदान करून ही विकासाची गंगा आपण अशीच वाहती ठेवूया